मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसतं? आता आत्मकेंद्रित म्हणजे काय समजून घ्या. आत्मकेंद्रित आणि बाह्य केंद्रित. आत्मकेंद्रित म्हणजे काय? असा बालक की जो बालक फक्त स्वतःपुरता विचार करतोय. त्याला इतरांचं काहीही देणं घेणं नाही. बघा, जत्रेमध्ये गेला किंवा यात्रेमध्ये गेला, तिथून एखादं जर खेळणं आणलं तर तो खेळणं फक्त माझं आहे. ते खेळणं इतरांनी कुणी घ्यायचं नाही आणि त्याच्यासोबत इतरांनी कुणी खेळायचं नाही. असं ज्या वेळेला मुलगा विचार करतो तेव्हा समजून घ्या की तो कुठं आहे? आत्मकेंद्रित. म्हणून याचं सुद्धा उत्तर येते सुरुवातीचे बालपण. कारण मी जत्रेचं यात्रेचे उदाहरण सांगितले ते सुरुवातीच्या बालपण वयातीलच मुलं करतात ना. खेळणं वगैरे कोणाला आवश्यक असतं? त्यांना. जत्रेतून एखादा जेसीबी घेऊन आला, ट्रक घेऊन आला, ट्रॅक्टर घेऊन आला तर ते बघा दुसऱ्याला कोणाला खेळायला देत नाही. ते फक्त स्वतःपुरता विचार करतं. त्यांना इतरांच्या भावनांबद्दल काहीही रस नसतो. ते फक्त मी आणि माझं याच दोन गोष्टीमध्ये अडकून असतात. ती कुठली मुलं असतात? तर सुरुवातीच्या बालपण वयामध्ये जी मुलं असतात ती आत्मकेंद्रित असू शकतात. बा, कुमार वयातील मुलं आत्मकेंद्रित नसतात. ते इतरांचा सुद्धा विचार करायला लागतात. त्यानंतर बा, वयात येण्याचा मधला टप्पा म्हणजे परत कुमार अवस्थाला. कुमार नंतर काय येतो? आपण तारुण्यावस्थेत जातो. आणि अर्भक अवस्था म्हणजे काय? जन्म, नुकत्याच जन्म झालेल्या बालकाला आपण काय म्हणतो? अर्भक म्हणतो. त्यामुळे इथं सुद्धा मुलं काय आत्मकेंद्रित नसतात. आत्मकेंद्रित कुठले असतात? सुरुवातीचं बालपण. बघा, दुसरी तिसरी चौथी पाचवी जी मुलं असतात ना ती आत्मकेंद्रित जास्त असतात. त्यामुळे ते फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांना इतरांचं काही देणं घेणं पडलेलं नसतं. आणि कुमार अवस्था ही सुद्धा आपल्या मानवी जीवनातील सर्वात महत्वाची अवस्था आहे. का? कारण वादळी अशांततेचा काळ असतो. कारण ह्या वयामध्ये विद्यार्थी फार त्याच्यामध्ये शारीरिक बदल झपाट्याने घडून येत असतात आणि त्या बदलाचा म्हणजे वर्तनामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. आपल्याला प्रश्न विचारलाय मूल कोणत्या वयात आत्मकेंद्रित असतं? तर त्याचं उत्तर आहे सुरुवातीचे बालपण.